प्रकाशा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक पेड़ मां के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण। सविस्तर असे की मानवता सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रकाशा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात एक पेड़ मां के नाम उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। या उपक्रमात जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। पर्यावरणाचा समतोल राखणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे या उद्देशाने या विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते शाळा परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली। या प्रसंगी प्रकाशा गावाचे सरपंच नंदिनी भील, ग्रामसेवक बाडू पाटील आणि वनपाल विभागाचे IT चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती लावली। सोबतच मानवता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजीज खाटीक, उपाध्यक्ष जावेद पिंजारी, सचिव गफ्फार शेख, साहिल जहागीरदार, इरफान जागीरदार, रवींद्र कोडी यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी होते। केंद्र प्रमुख मनोज पिंजारी, शाळांचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, रामलाल पारदी, नुतून पाटील, महेंद्र शिंपी, संगीता राणे, प्रियंका पाटील, शबाना मॅडम, सुनील कोडी, संजय पाडवी, विजय चित्ते यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी झाडे लावण्याबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेणे किती महत्त्वाचे आहे याविषयी रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रकाशातील शेतकरी व स्थानिक नागरिकांसाठी ग्रामपंचायत प्रशासन, सामाजिक वनपाल विभागाकडे पाठपुरावा करून झाडे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी ग्रामसेवक BG पाटील यांनी कार्यक्रमाद्वारे सांगितले। परिसर हिरवागार ठेवण्याचा आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश सामाजिक वनपाल अधिकारी IT चव्हाण यांनी दिला।